तुम्ही इकडे येऊन बघा, बसू पण शकता. हे बघा इकडे मस्त बसू शकता, TV बघू शकता. हे बघा सगळं इथं. म्हणतात ते ही कपडे इस्त्री मारला पण हे बघा येऊ लय भारी ना. यो आहे आपला किचन. किचन मध्ये सगळं आहे. ओव्हन आहे, पाणी गरम करायचं आहे, इकडे ते सगळं आहे, फ्रीज आहे, सगळं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो माझी रूम. ही आहे आपली रूम. तर आता जाऊ आपण फिरायला. तर मस्त फ्रेश नाश्ता विष्टा करून, लय पाका थकलेलो आलेलो तेव्हा, तर नाश्ता विष्टा करून मी मस्त निघालो. आणि तो माझा जो हॉस्टेल मी बुक केला आहे तो एक आपले 800 ते 900 रुपयात पडले. म्हणजे इकडचे पकडा 1,30,000 रुपये, नाही 20,000 रुपये मी दिले त्यांना. आणि यात ब्रेकफास्ट पण फ्री आहे. आणि आंघोळीला पाणी लय थंड होता. कशी बशी केली. तर इथली तुम्हाला एक थोडीशी माहिती देतो. आपली तर जो ताजमहल आहे, म्हणजे त्यांचा तो जो राजा होता शहाजहा, त्याचा गाव हा उझबेकिस्तान. आणि तुम्ही एक गोष्ट ऐकली असेलच, सगळ्यांनी आता पण ऐकत असेल, अलीबाबा 40 चोर. तर ही कहाणी इथली आहे. आणि इथली टोटल पॉप्युलेशन पकडली ना तर एक पकडा 3,30,00,000 अशी त्याच्या आसपास आहे. आणि इथली म्हणजे उझबेकिस्तानचा टोटल एरिया हा 4,47,000 या 30,000 असा याच्याच अराउंड काहीतरी आहे. आणि इथली म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे जास्त बघितली तर आता ऑब्व्हियसली उझबेकिस्तानची म्हणजे कंट्री आहे, तर उझबेक लोक जे 85% आहेत, बाकी रशियाची थोडी 2%, 3% तजिकिस्तान, 2% काझाकिस्तान, अशी इकडची लोक इथं थोडी येऊन वसलेत. तर इकडे लँग्वेज रशियन आणि उझबेकिस्तानची लँग्वेज यूज केली जाते. इकडे पण थोडा लँग्वेजचा इश्यू होते, पण एवढा काय नाही, लोक फ्रेंडली आहेत. आणि इथल्या लोकांना आहेत ना आपल्या हिंदी मूवीज बघायला खूप आवडतात. खूप म्हणजे खूपच. इथली लोक खरीच फॅन आहेत आपल्या हिंदी मूवीची. तर इथली लोक हिंदी मूवी बघत असतात. आणि हे बघा या अशा तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्टेशनसाठी हे बघा अशा बस आहेत. आणि इकडून गाड्यांचे बघा किती प्रकार आहेत. मी जास्त पहिले शेव्हरलेटचे जास्त गाड्या दिसतात मला. हे बघा शेव्हरलेटचे जास्त गाड्या दिसतात. आणि सध्याचं क्लायमेट बघितलं तर जरा आता थंड वाटतंय. नाही तर मी सकाळ होतो ना बाबा लई गरमी, बाकी गरमी होती. तर आता बघू पुढे जाऊन काय काय आपल्याला एक्सप्लोर करायला भेटतंय. आज काय म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना आमिर तेम्यूर म्हणून एक स्क्वेअर आहे आणि त्याच्या आजूबाजू जरा आपण परिसर बघू आणि सिटी एक्सप्लोर करू. कारण की मला जायचं आहे रशियाला. हां उद्या माझी फ्लाईट आहे रशियाची. तर नंतर रशियावरनं परत मी उझबेकिस्तान एक्सप्लोर करायला येणार आहे. थोडे माझे प्लॅन चेंजेस झाले, इकडचे तिकडे तिकडचे इकडं, त्याच्यामुळे मला असं जरा सगळा चेंज करायला लागले. तर आता बघू कसं काय होतं आहे. उद्या रशियन मला एंट्री भेटतं का नाही ते पण बघायला लागेल. नाही तर बाबा एंट्री नाही भेटली का मी मेलो. कारण की थोडं आहे सीन, त्याच्यामुळे मला काही करून रशियात जायचंच आहे. तर बघू आता कसं काय होतं आहे. अरे बाबा या काय, तर बघू आता काय होतं काय नाही. कसा तो स्क्वेअर आहे मी बघितला, म्हणजे ऑनलाईन मी चेक केला. तर बघू आता काय होतं. असं म्हणजे एवढा पण काय हे नाही, पण बघू आपल्याला कसं एक्सप्लोर करायला भेटतं आहे, कसं आहे काय नाही. प्रत्येक कंट्रीत तुम्हाला असं म्हणजे जास्त असं टुरिस्ट प्लेस असे म्हणजे चांगलेच असतील असं नाही. थोडा आपल्याला जेवढं बघता येतं आहे तेवढं आपण बघूयात काय काय एक्सप्लोर करता येते. मस्त नाही हो पाणी भरतं. पाणी आहे का त्याने लिक्विड आहे मला त्यात नाही गेलं. काय तर करतं आहे असं कॅफे मस्त बघा असते बाजूला, काय भारी ना. तर उझबेकिस्तानच्या बाजूला 5 बाँड्री आहेत. तजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि अफगाणिस्तान ह्या अशा यांच्या 5 बाँड्री. म्हणजे या उझबेकिस्तानच्या बाजूला 5 ह्या अशा यांची बॉर्डर लाईन आहे. तर तिथनं तुम्ही बाया बॉर्डर पण तुम्ही इकडे उझबेकिस्तानला यायचं असेल तर इकडनं तिकडे जाऊ शकता. जसं मी कझाकिस्तानवरून बाय ट्रेननी उझबेकिस्तानला आलो. आणि हां आपण आमिर तैमूर स्क्वेअर बघायला चाललो, जो चौक बघायला चाललेत. त्या चौकाच्या आधी 1994 आधी रशियन लोकांचं इथे राज्य होतं. हां तर त्यावेळी त्यांचे जे गव्हर्नर होते त्यांची नावं होती लाईक बघा मॉस्को स्ट्रीट, कॉन्फरन्स स्ट्रीट ही अशी नावं होती. मग नंतर ती चेंज करून आमिर तेम्यूर ही अशी नावं ठेवण्यात आली. आणि तिथे म्हणजे या एरियात बरेच रशियन जे गव्हर्नर होते त्यांचे पुतळे होते आणि त्यांचे पुतळे काढून
आमिर तैमूर यांचे पुतळे लावण्यात आले आणि 1996मध्ये आमिर तैमूर यांची एक संग्रहालय बनवण्यात आली. तर तिथे त्या स्क्वेअरच्या इथे चौकाच्या इथे आहे. तर बघूयात आपण आपल्याला बघायला भेटतं की नाही, या कसं काय आहे. जरा चालत मस्त स्ट्रीटची मजा घेत चाललो आपण. तर एक अर्ध्या तासाचा रस्ता गाठून आपण आलेलो आहोत आमिर तैमूर चौकात. तर तुम्हाला दाखवतो चौक कसा दिसतो. हे बघा, पूर्ण असा एक सर्कल आहे मोठा. आणि हा जो समोर दिसतोय हा पॅलेस ऑफ इंटरनॅशनल फ्युरम्स म्हणून काहीतरी त्याला म्हटलं जातं. ते मी मागाशी म्हटलं बघा म्युझियम आहे, तेच आहे ते. मी तिथं बघायला गेलो पण तिथे ते क्लोज आहे. आणि हे बघा, हे हॉटेल ऑफ उझबेकिस्तान. तर हा हॉटेल उझबेकिस्तानचा 5 स्टार हॉटेल आहे. खूप कॉस्टली आहे. मी चेक नाही केलं पण मी सांगते खूप कॉस्टली आहे. बघून सांगते खूप कॉस्टली असेल. आणि हे बघा, हे आमिर तैमूर यांचा पुतळा आहे. तर आपण त्याला मस्त समोरून जाऊन बघूयात. आणि आजूबाजूला बघा किती भारी गार्डन केलेलं आहे. तर आपण गार्डन पण एक्सप्लोअर करूयात, कसं वाटतंय कसं नाही. सध्या तर क्लायमेट मस्त आहे, फक्त पाऊस नाही आला पाहिजे. कारण की मी शूज घातलेत बघा व्हाईट, तर त्या शूजची मला वाट लावून घ्यायची नाही. तरी मी ब्लॅक घालणार होतो, नंतर विचार केला ह्यो जरा क्लासी वाटतं, सेक्सी एकदम, म्हणून मी हाच घातला. आता बघू पुरं तिथं पोलीस पण येईन, म्हणजे कसं काय कलीबिली नको यायला. तर आपण समोरून बघू शकता आमिर तैमूर यांचा पुतळा. तर आता बरं जरा पुतळा वगैरे बघून झालं. तर आता बरं जरा इथं थोडासा बसू, आराम करू. तिकडे मस्त कारंजे वगैरे मगाशी चालू होते, आता बंद आले. मला थोडं मेंटेनन्सचं काम चालू आहे. बघा, एक काका पण जरा इकडे पाणी भरतात. लोक मस्त इकडे बघा बसायला येतात. इथे काहीतरी कुठली स्ट्रीट आहे वाटतं ही बघा मोठी समोर. मला थोडं नाईटला मस्त चमकत असेल, नाहीतर काहीतरी फेस्टिवल असेल. तर बघूयात आता आपण थोडासा पण जरा आराम करू. इथे जरा 10-15 मिनटं बसू. सगळी काही कॉलेजची पोरं बसली इकडं पण जरा एक फिरकी मारा. पण काय नक्की गार्डनमध्ये कसं केलं गार्डनची सजावट बघूयात. इकडच्या गार्डनची नक्की कशी हे असतं, जशी आपल्याकडं पण असतात वेगवेगळ्या पद्धतीचे, प्रत्येक कंट्रीत त्यांच्या याच्यानुसार गार्डन असतात. तर बरं जरा यांचा पण जरा आपण एक्सप्लोर करूयात, बघूयात एक्झॅक्टली कसं असतो. हे बघा गार्डनला बघा कशी कचराकुंडी ठेवायला, अशी लायटिंग लावलेली आहे. म्हणजे बघा प्रत्येक कंट्रीचं प्रत्येक कल्चरनुसार प्रत्येक असतं. पण हा यांचा पण आहे ना थोडासा कल्चर असा रशियन कल्चरसारखा आहे. कारण की त्यांनी राज्य केलं तर म्हणून त्याचं हे बघा आहे कारेजे बंद ठेवलेत वाटते, कारण की मेंटेनन्स काहीतरी चालू आहे. आणि बघा यांचं कारंजेचं बघा ते कसं हे केलेलं आहे. हे बघा, हे म्हणजे या अशा 3 वाट्या आहेत आणि तिकडे प्रत्येक वेगळे असतं नाही झारं. तर आमिर तैमूर जो हा चौक आहे त्याच्यासमोरच एक स्ट्रीट आहे, पण त्या स्ट्रीटचं मला काय नाव नाही माहिती. यंदा चाकबोल काहीतरी असं लिहिलेलं आहे, पण तो पॅप्सी ॲडव्हर्टायझिंग आहे. पण ही जी वॉकिंग स्ट्रीट आहे ती नाईटला खूप भारी वाटत असेल, एकदम खतरनाक. तर आपण बघूयात तिथे स्ट्रीटवर कसं काय आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटतं आहे. इकडं बघते तर ही समोरच पानटपरी, इकडं खायची दुकानं, आणि इकडे एक जसं आपलं समोसा तसं समसा म्हणून फेमस आहे. पण ते ॲक्च्युअलमध्ये असं जरा वेगळी डिश असते. खारी पॅटीस कसा तसा असतो तो. तर बघूयात आपण काय आपल्याला एक्सप्लोर करायला भेटते. तिकडे एक खेळणे म्हणजे तो पिन माराची नाही करायचा. माझा आहे आज उपास, तर मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही, तर मला खायचे व्हेज. आता बघू आपल्याला व्हेजमध्ये काय भेटतं ना. मला भूक पण लई लागले ना. इकडं मस्त तळलेला वास येतं, पण मी तेलकट खात नाही. इकडं आले तर पाणी कमी पितं ना, चेहऱ्याची पण वाट लागले. इथे एक पिंपल आली, लय वाईट वाटतं. पण आता काय करायचा, कारण की पाणी पिल्यावर टायमाला लगविल द्यायला लागतं. आणि इकडं काय आपल्याला माहिती नाही बाथरूम कुठे आहे ना काय. तर काय असंच जरा पाणी मग कमी पितं, घासावून सुकतं मधी. जाऊ दे आता चालून घ्यायला लागतं थोडासा. नाही पोरावा कशी खेळतात. वा पहिले लहानपणी गेला जो, पण आता काय बंद केले सगळा.
ही मला तर वाटतं कॉलेज विलेज बंक करून आलेले पोरांनी. अरे बाबा इकडं पण हे बघा लिप्टॉन टी पेप्सी आहे. मी थंडा पण नाही पी. त्या दिवशी आलमाटीमध्ये पक्की ताण लागली म्हणून तो ब्लूबेरीचा ज्यूस मागवलेला. बरं काय ना काय बरं प्यायला लागलच. बऱ्याच महिन्यातून गोड खाले. तर इकडं ही सोबिनियर शॉप आहे. इथं तुम्हाला पाहिजे तर मॅग्नेट विग्नेट हे बघा सगळं आहे. मनावर न्यायचे मॅग्नेट नंतर नेन, कारण की परत आपल्याला रशियावरनं उझबेकिस्तानला यायचं आहे. आता बघू काय होतं. हे इकडं आईला आज उपास आहे ना, चिकन विकनचं असं आयटमचं. तुम्हाला मी सांगितलेलं काझाकिस्तानला घोड्याचं मटण खातात, पण इथं कुठलं खातात त्याची काय मला आयडिया नाही. पण खात असतील, कारण की यांचा कल्चर असा वेगळा आहे. प्रत्येक कल्चरनुसार प्रत्येकजण चालतो. अरे इकडं भाजीचा ना यांना सांगायचा भाजीचा सब्जी उलट असं काहीतरी बोलता ना इकडं भाजीला. बाबा इकडं लय भारी स्ट्रीट आहे. नाईटला लय खतरनाक वाटत असेल इकडं. ही पोरगी अशी खुश आहे पाण्यात बसले तर. ही अशी वरती लाईटिंग लावलेली आहे. लय मोठी म्हणजे मानतो वाटतं ही असेल 1 किलोमीटरची लाईन. अरे वा जसं पुरं येऊ तशी अशी खेळणी बघायला भेटतात. बघून पण लय बरं वाटतं, कारण की प्रत्येकाचं लहानपण असतंच. हे बघा. तर मी पण आता जरा काहीतरी खाऊन घेतं. बघू इकडं आईस्क्रीमची दुकानं लय दिसतात. पण मी गोड पण नाही खात, थंड पण नाही खात. करायचा काय इलाज नाही आता. तोरा चालत आल्यावर म्हणजे मी चालत आलो अर्ध्या तासावर होता, तर मी बरं चालतच यावा. तर फायनली मॅजिक सिटी म्हणजे मॅजिक पार्क आहे. मॅजिक सिटी म्हणतात. ही बघा समोर दिसतंय. तिथं आले ना, तिथं समोरच यो समसा मी बोलले ना फेमस, तर यो समसा. तर याने बटाटा आहे कारी पॅटीस करतात असं सेम. सगळा पिकट आहे. 9,000 सोम म्हणजे आपले 50 रुपये आणि विथ आज सरबत पण. पाहिजे असा फ्लेवर नाही, पण ठीक आहे. ताण पण लागले बरं घेतो. 2-3 कचकवतो ना जातो मॅजिक सिटी. तुम्हाला दाखवतो कशी आहे. मस्त लागतं. म्हणजे 4,000 सोमला आणि समसा म्हणजे आपला खारी पॅटीस 5,000 सोमला. मॅजिक सिटीसाठी वेट करा. एक नंबर मला बाहेरूनच दिसतं. आज गेलं बघू कशी दिसतं. तर आता फायनली आपण मॅजिक सिटीमध्ये मॅजिक पार्कमध्ये आलेलो आहेत. जसा दुबईचा ग्लोबल विलेज आहे तसाच हा सेम आहे. दुबईच्या ग्लोबल विलेजला तुम्हाला जायला पैसे लागतात, पण इथं तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये येऊ शकता. एवढा भारी आहे ना, तर एकदम मन खुश झाला. कसला भारी आहे बघा. तुम्हाला एकदम पूर्ण असं राऊंड दाखवतोय बघा. एवढा भारी आहे ना, नुसतं बघत जा किती भारी वाटते. म्हणजे इथं आतमध्ये ना जसे दुबईला बघा शॉप होते प्रत्येक कंट्रीचे, प्रत्येक वेगवेगळे होते, तसे इथे सुद्धा आहेत. प्रत्येक ब्रँडचे शॉप आहेत. आणि आतमध्ये सुद्धा आपण जाऊन बघूयात कसं काय वाटतं. आणि रात्री तर इथं एवढं भारी वाटेल ना. हे बघा लायटिंग्स आहेत. एवढं भारी वाटेल ना, म्हणजे तुम्ही उझबेकिस्तानला आलेत आणि ही प्लेस व्हिजिट नाही केली तर बरंच काही मिस केलं तुम्ही. नक्की या, मी खरं सांगतो. एवढा भारी आहे ना आई, नेक्स्ट लेवल. ते पण फ्री ऑफ कॉस्ट विदाऊट तिकीट. आई मी मानला दुबई हराम फ्री ऑफ कॉस्ट नाही देऊ शकत. अशा काही गोष्टी जे तुम्हाला ही उझबेकिस्तान कंट्री देते. आणि इकडे राईट साईडला लेफ्ट साईडला अशा बऱ्याच आहेत गल्ल्या गुल्ल्या. हे बघा आपण सगळा एक्सप्लोर करू. पहिले इकडे हे करू. इकडे चॉकलेट आहे, इकडे ज्यूस आहे, ते बुड्डी का बाल आहे. हे बघा काय भारी आहे ना. एक नंबर. आता कुठनं एंट्री मारायची मीच सध्या कन्फ्यूज आहे. तर आता इकडनं मारतो एंट्री. बघूयात आता किती आपल्याला एक्सप्लोर करता येते. भारी हॉटेल्स आहेत. तिथे येऊन मस्त खाऊ शकता. परत बारीक पोरांना खेळायला सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही इथं खेळू पण शकता. बारीक पोरांना घेऊन या आणि तुम्ही इथं
त्यांना खेळू शकता. अरे बाबा पुढं तर कसला भारी आहे. काय आहे तो काय माहिती, काय ड्रेसचं दुकान आहे का काय सलून आहे का काय आहे, काय मलाच नाही माहिती काय नक्की. तुम्हाला दाखवतो, येऊन बघून लय खुश व्हाल. आई मी म्हणजे हे नव्हता केला, म्हणजे एक्सपेक्टेशन नव्हते केला ही अशी गोष्ट असेल इथं. तर मला एकाने सांगितलेलं म्हणजे का मॅजिक पार्कला जा एकदा, कारण की त्याला पण त्यांनी पण कुठेतरी बघितलेला. तर ठीक आहे जाऊन बघतो. हे बघा काय भारी भारी सीन आहे ना. हां तुम्हाला दाखवतो, बोललो बघा तो सलून. अरे बाबा या बघ काय यो खतरनाक आवडला मला. काय भारी सजवले ना. तर कसा जरा युनिक पद्धतीचा काय ना काय म्हणजे सजवलेला आहे प्रत्येक याच्यात. जिथनं इथनं गल्लीतून जाऊन तुम्हाला युनिक पद्धतीचा, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चालता फिरता गार्ड दिसतील. आणि इकडं थिएटर पण आहे. हे बघ आतमध्ये येऊन तुम्ही पिक्चर लावून जाऊ शकता. मॅजिक सिनेमा. इकडं बुक स्टोर आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींचं इथं स्टोर आहे. इकडं खायला प्यायला आहे. मॉस्को आईस्क्रीम. हे बघा मॅजिक पार्क. त्या मॅजिक पार्कच्या आत जाऊन बघा तुम्ही. इथं येऊन लहान पोरांना घ्यायला, म्हणजे मागाशी बोललो का खेळायला पण आणू शकता. तसं इथं तुम्ही खेळायला पण आणू शकता बारीक पोरांना तुमच्या. काय भारी आहे ना. इथं मसाज करू शकता थकलं असेल तर. अरे बाबा लयच खतरनाक. आतमध्ये मस्त थंड वाटतंय. हे बघा वरती पण जायला आहे, खालती पण आहे. म्हणजे किती मोठा पार्क आहे. याच जागे अदर कंट्रीत वगैरे असता तर तिकीट ठेवली असती, पण ह्या जे ही बारीक पोरं खेळतात याचा तो कार्ड भेटतंय. जसं आपल्या मॉलला वगैरे भेटतंय तसे कार्ड घेऊन तुम्ही इथं खेळू शकता. पण तरी बाहेर कुठल्या देशात असताना तर अशा पार्कसाठी 100% पैसे घेतले असते. तर बघितलं तुम्ही कारंजे बिरंजे कसला खतरनाक ना. म्हणजे जसा बुर्ज खलिफाच्या खालती दुबईला असते तसाच सेम इथं कारंजा बिरंजा. काय भारी वाटला. मस्त फोटो काढलं. लय भारी वाटला. स्टँड जरा ॲडजस्ट करून मी फोटो काढवतो. तर माझी इच्छा आहे का लय रात्रपर्यंत थांबावा, पण मला उद्या जायचं आहे रशियाला. आणि आता किती वाजले माहिती आहे इथं. आता आपली तर वाजलेत 5:45. 5:45 म्हणजे आता 6:30 पकडा, 6 वाजता झालेत. पण ऊन असं आलं ऊन बाबा यो लय खतरनाक आहे. म्हणजे इथं 8 जरी वाजलं ना तरी तुम्हाला वाटणार नाही का रात्र आले. म्हणून जरा बरं आता चालतच मी चालले. जरा पैसे बचत करत आले. जरा चालत आलं ह्या काय नाही ना. मी करतो शक्तिमान आला काय, तर मला तर वाटतं काहीतरी असेल ही राईड बीट चालू करणार. नाही तर असंच काहीतरी असेल त्यांचा प्रोजेक्ट. हळूहळू नवीन गोष्टी होता नाही. तर तुम्ही जेव्हा याल 1 महिन्यान 2 महिन्यान तर जरा अजून काहीतरी नवीन झालेलं भेटेल. तर याच्या जरा आतमध्ये जाऊन बघावा कसा वाटतं कसा नाही. कारण की मी इकडनं लांबून बघितला. मी करतं इकडनं बरं एक्झिट असेल तर बघतोय तर आतमध्ये जायला इकडनं अजून आहे. तर बघू बरं आतमध्ये जाऊन कसं वाटतंय कसा नाही. ती कसली तिकीट ऐकतं ते मी बघितलंच नाही. ती बोलली मॅजिक हाऊस आहे मॅजिक हाऊस. मी अरे कसला मॅजिक हाऊस आहे काय माहिती. तर जातो आतमध्ये ना बघतो कसं आहे कसं नाही. वाटतं तर लय भारी. तर बघू इकडे चेकिंग असतं. कधी कधी त्यांच्या मनात आल्या चेकिंग करताना, नाही तर नाही करत. बाबा आतमध्ये पण लय भारी आहे. मी तसाच जाणार होतो बाहेर. नंतर मी अरे चल बरं 1 मिनिटासाठी जरा राऊंड मारावा कसं वाटतं बघू. बाबा एक खतरनाकच बनवले रे. तोडत नाही म्हणजे इकडं फिरायला आगिंगारी आहे.
नाही इकडं फोटो काढायला आहे मस्त. इकडं बोटिंग चालू आहे ना. इकडे लावले मॅप. हे बघा मॅप दाखवतो तुम्हाला पहिले. हे इकडं मॅप. नाही इकडं मस्त बोटिंग आहे बाबा. हे इकडं बोटिंग करायचं त्याचं चार्जेस आहे. जेवढा यो बाहेरून मोठा आहे तेवढा अजून आज जेवढा जाल तेवढा लय मोठा आहे. एवढा मोठा आहे ना बाबा. तुम्ही जरी 5-6 तास काढूनच या तेव्हा तुम्हाला मस्त हिंडायला भेटेल सगळा. लय खतरनाक. आता विषय असा आहे का मोबाईलची बॅटरी राहिली 8%. त्याच्या आधी मला माझ्या हॉस्टेलला पोचायला लागेल, नाही तर माझी व्हायची पंचायत. तर आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट डे, नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. काळजी घ्या सगळ्याही. मस्त मजेत राहा. टेन्शन घेऊ नका. टेन्शन आज येतं उद्या नाही. माणूस मरतं का जगतं त्या कोणाला माहिती नाही. म्हणून प्रत्येक एन्जॉय करा मुमेंट. काय टेन्शन घेऊ नका. मस्त मजा करा. चला बाय. मी पण निघतो आता. मन नाही पण आता काय मागाशीच बोललो तुम्हाला मन नाही पण आता निघायला लागेल काय पण करून. चला.